मी पठाण शमशेर खान ठिकाणी जवळपास 300 मंदिरं बांधलेली आहे. मास्तर जर शिकलेला माणूस जर हे मंदिराचे कामं करते, मी तर एक सुरूपासूनच पहिलं घराचे कामं करत होतो. माझ्या एका मित्रानं म्हणले की बाबा तुम्ही मुस्लिम समाजाचे असल्यामुळे तुम्हाला तुमच्या कार्डावर नाव बघूनच पार्टी समोरची बोलवणार नाही. असे काही त्यावेळेस शिल्पकार होते की काम शिकू देत नव्हते. नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत तुपे भारतीय इतिहास इंडियन हिस्ट्री या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आपली संस्कृती, आपला इतिहास शेवटच्या भारतीयापर्यंत पोचावा हेच आमचं ध्येय आहे. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करून, वंदन करून, स्मरण करून या पॉडकास्टला मी सुरुवात करत आहे. आज मी तुम्हाला एक अशा व्यक्तीशी भेट करून देणार आहे ज्यांनी भारताच्या विविध ठिकाणी जवळपास 300 मंदिरं बांधलेली आहे. आणि मित्रांनो, ही जी आसामी आहे, ही जी व्यक्ती आहे ती मुसलमान आहे. त्यांनी बरीचशी मंदिरं ह्या विविध भारताच्या क्षेत्रात बांधलेली आहे. तर मित्रांनो, स्वागत करूया आपण त्यांचं. पठाण शमशेर खान. मी पठाण शमशेर खान, राहणार अहमदपूर, जिल्हा लातूर, महाराष्ट्र राज्य. ओके. तर मित्रांनो, यांनी भारताच्या विविध ठिकाणी जवळपास 300 मंदिरं बांधलेली आहेत. आणि गर्वाची गोष्ट ही आहे की हे महाराष्ट्राचे आहेत, हे महाराष्ट्रामध्ये राहतात. तर तुम्ही सर्वप्रथम पहिलं मंदिर तुम्ही कुठे बांधलेलं आणि केव्हा बांधलेलं? मी पहिलं मंदिर 2007 साली भोकरदन तालुक्यामध्ये लोखंडे वरणजळा म्हणून गाव होतं, त्या ठिकाणी मी 2007 साली पहिलं मंदिर बांधलेलं आहे. कुठल्या देवाचं मंदिर होतं ते? तो मारुती मंदिराचं देवस्थान होतं ते. ओके. मारुती मंदिराचं मंदिर होतं ते. पहिलं मंदिर 2007 साली बांधलेलं आहे मी. अच्छा. मग तुम्हाला मंदिरं बांधण्याची आवड आहे असं आम्ही समजू की तुमचा काही असा प्रण असतो की मी मंदिरं बांधीन, किंवा म्हणजे असं काय तुम्हाला सुचतं काय? नाही, ह्या योजनेमध्ये, ह्या व्यवसायामध्ये कमीत कमी आम्ही 6 भाऊ आहोत. तर त्याच्यामध्ये 5 भाऊ आम्ही या मंदिरामध्येच बांधकामामध्ये आहे. आणि माझा मोठा मुलगा सुद्धा याच मंदिराच्या कामामध्ये आहे. तर आम्ही 6च्या 6 भाऊ, प्रत्येक कामावर एक एक भाऊ आमचं मंदिरावर राहते. आणि कमीत कमी महाराष्ट्रामध्ये, MP मध्ये, आंध्रामध्ये, म्हणजे ऑल इंडियामध्ये प्रत्येक राज्यामध्ये मी कमीत कमी 250, 250 ते 300 कमीत कमी मंदिर बांधल्याने आहे. आणि तुमच्या समोर लाईव्ह आहे. आता मी मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये आहे. इथं लाईव्ह आहे, इथं माझं मंदिर चालू आहे. आणि इथं मुंबईमध्ये कमीत कमी मी 7 ते 8 मंदिरं बांधलेले आहेत. बाबा महाराज सातारकरचं नेरूळमध्ये, आणि बांद्रामध्ये, केरवाडीमध्ये, इथं लोड्याला, गव्हाण फाट्याला, इथं कल्याणमध्ये मसोबाचं मंदिर रत्नाई गेट तयार केलेलं आहे मी चिकनघरला. अच्छा. तर अशा प्रकारे यांनी विविध मंदिरं बांधलेली आहेत. यांचं कौशल्य आहे. यांचा जो कळस असतो, मित्रांनो तुम्ही बघू शकता, याचं काम चालू आहे. हा जो कळस आहे हा एक डिफरंट असतो, एक आय कॅचिंग असतो, आणि हे यांच्यामध्ये ती कला आहे. तर माझा एक दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही महाराष्ट्रामध्ये किती मंदिरं बांधलेली आहेत? महाराष्ट्रामध्ये लगभग नाही म्हणले तर 150च्या वर मंदिरं महाराष्ट्रामध्ये बांधलेली आहेत. आणि सगळ्यात जास्त माझे मंदिरं जे आहेत MP मध्ये बुरहानपूर, इच्छापूर, इंदोर, भोपाळ, अशी प्रत्येक ठिकाणी माझे मंदिरं बांधलेली आहेत मी स्वतःहून. आणि विविध देवतांची, विविध याची तुम्ही मंदिरं बांधली? मी जास्तीत जास्त मंदिरं, मारुती मंदिरं बांधलेली आहेत. आणि विठ्ठल रुक्माई जास्त बांधलेले आहेत. जास्त बांधले. तर मित्रांनो, आपल्याला गर्व वाटावा असं आहे. मित्रांनो, हे मुसलमान आहेत. छत्रपती शिवाजी महाराज जसे आपल्याला संदेश देत होते, जसं त्यांच्या स्वराज्यामध्ये सर्व एक होते, त्यांच्या अष्टमंडळामध्ये खूप खास असे आसामी होते. त्यांचे सेनापती हे मुसलमान होते. तर ही आपल्याला खूप गर्वाची गोष्ट आहे. मित्रांनो, आज आपण काय करतोय? आज आपण दंगल करतोय हिंदू मुस्लिम वगैरे, तर यांच्याकडून आपण प्रेरणा घेतली पाहिजे.
सर्व धर्म समभाव असं हे व्यक्तिमत्व आहे. आणि पुढे आपण जाणार आहोत. बरेचसे प्रश्न आहेत ते मी यांना विचारणार आहोत, परंतु सॅल्यूट आहे यांना की यांनी एवढी मंदिरं आतापर्यंत बांधलेली आहे. मंदिरं बांधणे ही संकल्पना तुमच्या मनात कशी आली? म्हणजे तुमचे वडील व्यावसायिक, तुम्ही या क्षेत्रात आहात, की तुमच्या डोक्यात कसा काय विचार आला हे मला सांगा. माझ्या वडिलाचं दुकान होतं एक भांड्याचं, आणि त्या गावामध्ये एक शिल्पकार होता, आणि तो शिल्पकार होता माझा मित्र, आणि तो होता मास्तर, जिल्हा परिषदला मास्तर होता. म्हणजे तुमच्या वडिलांचा व्यवसाय भांड्याचं दुकान. ग्रेट. हा, तर त्या गावामध्ये माझा जे मित्र होतं तो होता मास्तर, आणि तिने मास्टरगी सोडून मंदिराच्या कामामध्ये गुंतला. तो तुमचा मित्र? माझा मित्र. तर मला पण अशी कल्पना आली की मी पण हे मास्तर जर शिकलेला माणूस जर हे मंदिराचे कामं करते, मी तर एक सुरूपासूनच पहिलं घराचे कामं करत होतो, आणि मी का करू शकत नाही? तर म्हणजे तुम्ही गवंडी होता? हा, मी पहिलं मिस्त्री काम करायचं, स्वतः काम करायचं. तर मला अशी कल्पना आली की मी का करू शकत नाही. आणि माझं जे मित्र होतं ना, तो 70-80 हजार रुपये जे पेमेंट होतं ते सोडून ते म्हणजे शिल्पकारीमध्ये घुसला तो, मंदिर बांधकामामध्ये. तर मला बी असं वाटलं की आपण बी मंदिर बांधकामामध्ये जावं, त्याच्यामध्ये पैसा पण आहे, इज्जत आहे, लोक इज्जत देतात. आज घराच्या कामामध्ये तेवढी इज्जत नाही, पण आज मंदिराच्या कामामध्ये इज्जत आहे. लोक रिस्पेक्ट प्रेमाने बघतात, एक चांगल्या उद्देशानं पाहतात. मग तुम्ही त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन या कामाला प्रेरणा घेऊन त्यांच्यापासून. मग हे ग्रेट आहे. अजून एक सांगावं असं वाटेल, सुरुवात केल्यानंतर एखादी कला आत्मसात करणं हा जोक नाहीये, बरोबर? ती कला तुम्ही कशी आत्मसात केली? जसं तुम्ही हे मंदिर बघताय, याचा कळस बघताय, एक वेगळा डिफरंट आहे. तर ही कला आहे मित्रांनो, ही सामान्य मिस्त्रीचं कार्य नाही. तर ती कला तुम्ही कशी आत्मसात केली? 300 मंदिरं, इट्स नॉट जोक. तर स्टार्ट त्यांनी फक्त त्या क्षेत्रात जायचं म्हणून ठरवलं, परंतु ती कला आत्मसात करताना तुम्हाला काय काय अडचणी आल्या आणि तुम्ही ती कला कशी आत्मसात केली? नाही, बक्कळ अडचणी आले. म्हणजे असे काही त्यावेळेस शिल्पकार होते की काम शिकू देत नव्हते. अच्छा. हा, पण आम्ही काय करायचं, ते प्रत्येक क्षेत्रात असतं, पुढे जाऊन द्यायचं नसतं. तर आम्ही 8 दिवस 15 दिवस पहिलंच त्यांना म्हणायचं की बाबा आम्हाला पण यायचं या कामामध्ये. काय, तर आम्ही पैसे न घेता, म्हणजे खर्चा पाण्यासाठी घेऊन हे काम शिकलेलं आहे आम्ही. म्हणजे अशी मजुरी नाही, काय नाही, फ्रीमध्ये शिकण्यासाठी, फक्त शिकण्यासाठी. आणि 8 दिवस पहिले 15 दिवस पहिले त्या ठेकेदाराच्या दारावर जाऊन बसायचे की बाबा आम्हाला पण हे काम शिकवतो. हॅट्स ऑफ आहे तुम्हाला. म्हणजे एक जिद्द होती शिकायची. एक यांची जिद्द होती की फ्री मध्ये काम शिकण्यासाठी यांनी काम केलं, मदत केली, आणि ती कला त्यांनी आत्मसात केली. दॅट्स ग्रेट. कारण घर चालवणं पण असतं आणि फॅमिलीसाठी खर्च करणं पण असतं. ते सोडून ते फक्त फ्रीमध्ये काम करत होते. ही एक आपल्यासाठी मोठी गोष्ट आहे. येणाऱ्या काळामध्ये तुम्ही काय विचार केलेले? अजून किती मंदिरं बांधायची आहेत, किंवा काय संकल्प आहे, किंवा पुढचं प्लॅनिंग काय आहे तुमचं? नाही, सुरुवात तर आमची चालूच आहे. जवळ आम्ही आहोत तोवर तर मंदिरं बांधणं चालूच राहणार आहे. कारण कसं आहे, आमची कला जे बघून एकावन्न एक कामं येतच राहतात. आता सध्याच्याला तुमचं हे ठाण्यामध्ये काम चालू आहे. आता हे काम बघून मला फक्त 2 मंदिरं इथं दापोलीला फोन आलते की बाबा आमचं काम पण चालू होणार आहे आणि तुम्ही घेऊ शकता का? तर मी म्हणलं ठीक आहे बाबा, येणार, मी घेऊन जाणार तुमचं काम. तर यांचं काम बघून लोक यांना कॉल करतात. मित्रांनो, आम्ही पण इथे आमचं प्रोजेक्ट चालू आहे, आम्ही पण यांना कॉन्टॅक्ट करण्यासाठी बरंच लोकांशी भेटलो, आणि त्याच्यानंतर हे भेटले आणि यांनी हे काम केलं. परंतु जेव्हा हे कळस उभं राहिलं तेव्हा आमच्या लक्षात आलं की खरंच ही कला आहे, ही वेगळी कला आहे, आणि ती त्यांच्या काम झाल्यानंतर आम्हाला पण दिसली. शमशेर भाई, मगाशी तुम्ही म्हणालात की लोक आम्हाला कॉन्टॅक्ट करतात आणि जिथे काम भेटेल तिथे आम्ही जातो. परंतु माझा प्रश्न असा आहे की तुम्ही जवळपास 300 मंदिरं बांधली असं तुम्ही बोलताय. तर जेव्हा तुम्ही स्टार्ट घेतली होती तेव्हा तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंटसाठी काय केलं?
म्हणजे कसं कार्य पुढे केलं तुम्ही? नाही, मी जे सुरुवातीला मंदिर जे केलं मी, तर माझ्या एका मित्रानं म्हणलं की बाबा तुम्ही कार्ड काढा. तर मी कार्ड तुम्हाला एक सांगतो, मी ऍडव्हर्टाईज साठी कार्ड सांगतो मी तुम्हाला, व्हिजिटिंग कार्ड. हा, तर मला कार्डाची गरज पडली नाही. आणि माझ्या मित्राने एक म्हणले की बाबा कार्ड काढा तुम्ही, कार्डावर तुम्हाला कामं येतील, कॉन्टॅक्ट नंबर राहतील लोकांकडं. पण माझ्या एका मित्रानं म्हणले की बाबा तुम्ही मुस्लिम समाजाचे असल्यामुळे तुम्हाला तुमच्या कार्डावर नाव बघूनच पार्टी समोरची बोलवणार नाही. अच्छा. तर त्या हिशोबानं आजपर्यंत मला कार्डाची गरजच पडली नाही. 2007 पासून 2007 ते आज 2025 पर्यंत माझ्या हातावर कमीत कमी 4 ते 5 मंदिराचे कामं कंटिन्यू मध्ये चालू राहते. म्हणजे आमच्या कारागीरला सांगून सुट्टी घ्यावं लागते की शमशेरबाई मला 15 दिवसाची सुट्टी पाहिजे. तर मला कार्डाची कधीच गरज पडलेली नाही. जिथं मी काम केलं त्या ठिकाणून मला कमीत कमी 2-4 कामं भेटली आता. तर मित्रांनो, ही खूप गर्वाची गोष्ट आहे. यांना व्हिजिटिंग कार्डची गरज लागली नाही. त्यांच्या नावाच्या भीतीने यांना काम भेटणार नाही हा जो प्रश्न होता तो त्यांनी त्यांच्या कलेने, त्यांच्या कामाने दाखवलेला आहे. याचा आम्हाला खूप अभिमान आहे. तर माझ्या स्टुडिओमध्ये बसलेल्या सर्व मित्रांनी यांच्यासाठी एक टाळ्या. तर शमशेर भाई, तुमच्या स्ट्रगलिंग पिरियडमध्ये जेव्हा तुम्ही स्टार्ट केलं तेव्हा तुम्हाला कोणी शिकवलं नाही, तुमच्या नावाची तुम्हाला अडचण आली आणि तुम्ही जिद्दीने शिकलात. तर माझा तुम्हाला असा प्रश्न आहे की आता तुम्ही एवढे फेमस झालेला आहात, तुमची कला एवढी चांगली आहे, तर एखादा तरुण त्याला या क्षेत्रात यायचा असेल, तो मुसलमान असेल किंवा दुसऱ्या कुठल्या धर्माचा असेल, परंतु त्याला मंदिर बांधण्याची आवड असेल, तर त्याला तुम्ही शिकवाल का? किंवा त्याला तुम्ही कसं ट्रीट कराल किंवा तुम्ही कसं प्रोत्साहन द्याल त्याला? मला जे शिकले नाहीत, मला दुःख नाही त्या लोकांचा, पण माझ्याकडे कमीत कमी आज तारखेला कमीत कमी 17-18 कारागीर एकदम परफेक्ट झालेले आहेत. मी कुठं न जाता बी त्यांनी स्वतःहून कामं करू शकतात माझ्या इथे. ते पण आणि चालू आहेत, अजून सुद्धा चालू आहेत शिकणं. आणि ते पण त्याच्यामध्ये 50% मुस्लिम समाज आहे. अच्छा. 50%. आणि मी स्वतःच्या माझ्या भावांना स्वतःच्या, मी जेव्हा शिकलं काम तेव्हा माझ्या 5 भावांना परफेक्ट कामामध्ये करून टाकलेलं आहे. म्हणजे असे कामामध्ये परफेक्ट केले आहे की त्याने जसे म्हणले तसे पुतळ्याचा आकार सुद्धा देऊ शकतात या कामामध्ये. म्हणजे मित्रांनो, यांना ती जिद्द आहे की यांना जे शिकवलं गेलं नाही ते यांच्याकडून लोकांना शिकवलं गेलं पाहिजे, ही त्यांच्यामध्ये धारणा आहे. तर दॅट इज गुड. तर याच्यासाठी पण टाळ्या वाजल्या पाहिजेत. खूप ग्रेट. कारण मंदिरं बांधणं ही एक कला आहे आणि असे कलाकार घडले पाहिजेत आणि मंदिरं झाली पाहिजेत. शमशेर भाई, मला तुम्हाला विचारायचं आहे, एखादं मंदिर बांधण्यासाठी किती कालावधी लागतो, किती वेळ लागतो? आता तो मंदिर बांधण्यावरून आहे, किंवा 21 फूट, 11 फूट, 41 फूट, 51 फूट ते बांधण्याच्या वरती आहे. आणि कसं राहते, मंदिराच्या कामामध्ये टायमिंग असते आहे, पण ते लोकांच्या वर्गणीच्या हिशोबानं मंदिर बांधता येते. कारण ज्या ठिकाणी वर्गणी आहे, पैसा आहे, त्या ठिकाणी आम्ही फास्ट मंदिर बांधतो. ज्या ठिकाणी गाववाल्यांची वर्गणी गोळा करायची आहे त्या पद्धतीने ते गाववाले टप्प्याटप्प्याने मंदिर बांधतात. आज तुम्हाला हे मंदिर आहे, हे समोर मंदिर जे बघायला 1 महिन्यात उभं आहे. आम्ही हे 11 दिवसामध्ये मंदिर पूर्ण फायनल दिलो आहे. 11 दिवसामध्ये मंदिर फायनल. कारण जसं गाववाल्यांच्या वर्गणीच्या हिशोबानं मंदिर बांधते. म्हणजे असे, म्हणजे मला हे विचारायचं आहे, एखादा 21 फुटी मंदिर असेल, एक आपण धरूया 21 फुटी जर मंदिर असेल तर त्याला किती कालावधीत, आणि ऑब्विसली रेखीव असं नाही फटाफट, की त्याला किती चांगलं रेखीव आणि त्याप्रमाणे त्याला किती दिवस लागतील? 21 फुटाला कमीत कमी 12 दिवसामध्ये आम्ही फायनल देतो मंदिर. 12 दिवसामध्ये. ग्रेट. 21 सगळं म्हणजे पेंट वगैरे प्रॉपर पूर्ण कळस जे आहे 21 फुटाचा आम्ही 12 दिवसामध्ये तुम्हाला फायनल देऊ. आणि तुमच्या समोर उदाहरण आहे की आम्ही 11 दिवसामध्ये कळस कंप्लीट केलेला आहे आणि पूर्ण मंदिराचं जवळपास 1 महिन्यामध्ये काम कंप्लीट झालेलं आहे. तर ते तर आम्ही स्वतः डोळ्याने पाहिलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला अजून एक सांगावं असं मला वाटेल, यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे जवळपास 7 पुतळे, हे म्हणतात
7 ते 8 पुतळ्यांचं काम यांच्या टीमने केलेलं आहे. तर ते त्याच्याबद्दल काहीतरी सांगा तुम्ही आमच्या व्ह्युअर्सला. मी कमीत कमी 7 ते 8 शिवाजी महाराजांचे पुतळ्याचं काम केलेलं आहे भोकरदन तालुक्यामध्ये आणि औरंगाबाद जिल्ह्यामध्ये. तर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये यांनी 7 महाराजांचे पुतळे बांधलेले आहेत. मित्रांनो, आपल्याला पण पुतळा किंवा असं काहीतरी शिल्प किंवा काही मंदिर तुम्हाला जर बांधायचं असेल तर स्क्रीनवरती कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि हे पण तुम्हाला एक थोडक्यात माहिती देतील. मित्रांनो, यांचं व्हिजिटिंग कार्ड नाही आहे, परंतु तुम्ही काही फोटोज मी याच्या स्क्रीनवरती दाखवतोय तुम्हाला, ते बघून घ्या. यांनी बरीचशी कामं केलेली आहेत. तर तुम्हाला असं काही कार्य करायचं असेल तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता. शमशेर भाई, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आणि डिटेल काय असेल ते तुम्ही सांगा आमच्या व्ह्युअर्स लोकांना. माझा नंबर आहे 93 254 93 454 आणि व्हॉट्सअप नंबर आहे 88 05 06 65 75. हा माझा नंबर आहे. जे कोणाला मंदिराचं काम करायचं असेल तरी या नंबरवर कॉल करावा, मी तिथे हजर राहीन. धन्यवाद. तर तुम्ही कॉन्टॅक्ट यांना करू शकता. शमशेर भाई, तुम्ही खूप चांगलं कार्य करत आहात, मंदिरं बांधत आहात महाराष्ट्रात, भारतात. आणखीन भारताबाहेर जर तुम्हाला, माझी तर प्रार्थना आहे देवाला की यांना भारताच्या बाहेरही लोकांनी बोलवावं आणि एखादं मंदिर किंवा असं काहीतरी यांच्या हातून बांधलं जावं. तर शमशेर भाई, पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. अशीच मंदिरं बांधत राहा, प्रगती करत राहा. तरुणांना, तुमच्या फील्डमधल्या लोकांना या व्यवसायात सपोर्ट करा, त्यांना आणा, शिल्पकार बनवा. तर माझी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहे. थँक्यू व्हेरी मच.